ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, मनति ज्ञान देव तुम ऐसे, मनति ज्ञान देव तुम्हारे, मनति ज्ञान देव तुम्हारे। पाच लक्षणं जिथं आहे त्याला राजा म्हणतात. ही पाचशे लक्षणं माझ्या ज्ञानोबा कळते. पहिलं लक्षण आहे राजा तरुण असावा, ज्ञानोबा 22 वर्षाचे. दुसरं लक्षण राजा श्रीमंत असावा. आमच्या ज्ञानोबाची श्रीमंती तुकोबरांनी वर्णन केला, जयाची हे द्वारी. बरोबर आहे. दुसरं लक्षण राजा श्रीमंत झाला. राजा बलवान असावा, उत्तर तिथंच आहे, तुकोबरांनी वर्णन केलं. राजा किती बलवान, अंगी आयशे बळ रेडा बोल, अंगी ऐसे बड़ा रेडा बोल, अंगी ऐसे बड़ा रेडा बोल। माहिती ना, मी दीडक्यातून येत असतो. तुला खांदा आहे मला माहिती ना. 3 लक्षण झाली राजाची. चौथं लक्षण आहे राजाकडे सत्ता असावी. माझ्या ज्ञानोबाची सत्ता ऐकायला दादा. अरे ज्ञानोबाची सत्ता उभारीला ध्वज. बरोबर आहे. ही सत्ता ही माझ्या ज्ञानोबाची सत्ता. आणि चौथं लक्षण आहे राजाच्या अंतर्गत दया, माझ्या ज्ञानोबाच्या अंतर्गत दया. एकाच वाक्यात सांगतो, ज्यांनी अपकार केले त्यांच्यावर उपकार केले. हो, ज्यांनी लाताबुक्या घातली. सकाळची वेळ आहे, इंद्रायणी मध्ये पाणी पिऊन त्यांनी काकेमध्ये झुळे अडकवले, भिक्षा मागण्यासाठी गेले. विसोबा काका समोर आले आणि पाहिलं तर पुढून काका घोड्यावर आले. लट 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 माझे ज्ञानावर ओढायला लागले. पाहिलं तर काय सजा करतील, काय बोलतील. जगात आधार कुणाचा नाही. आणि पाहिलं काका तिकून येतात. काय नाना, काय नाही काका, भिक्षा मागतो. तुम्ही घर दाखवून दिली त्याच घरी मागतो काका. कुठेही जात नाही, तुम्ही जिथे सांगितलं तिथंच जातो काका. एक माझा मोठा भाऊ गहिनाथाच्या गुहेत आहे काका. माझी चिमुकली बहीण मुक्ताबाई 5 वर्षाची वाट बघते काका. 7 वर्षाचं स्वपन काका वाट बघतो काका. भिक्षा मागितली काका. वंजळभर तांदूळ जमा झाले काका, मुठमुठ तांदूळ जमा झाले काका. असं तुला भिक्षा देऊ का. ज्ञानोबाला वाटलं लाताबुक्या घालणारा काका आज भिक्षा देण्यासाठी खाली उतरतात. सिद्धेश्वरा माय बापा, आमच्या काकाला चांगली सद्बुद्धी आज आली, मी देऊ का भिक्षा. घोड्याहून काका खाली उतरले. ऐका रे दादा, ऐका. काका घोड्याहून खाली उतरले आणि ज्या जोळीमध्ये वंजबल तांदूळ होते, एक वंजबल तांदूळ, मुठ तांदूळ जमा झाले होते. ज्या वंजबल तांदळामध्ये काकाने 2 वंजी वाळू टाकली. काय टाकली, काय वाटलं असतं. आतून हुंदका आला माय बाप, बाहेर येऊन दिला नाही. ताकद लावून आतल्यात दाबला. एक वाक्य बोलून जाईन, किती लोक कळण मला माहित नाही, पण बोलून जातोय. पोटात आलं तर पोटात कशाला ठेवतात. ऐका, हो, शांत राहायला ताकद लागत असते, बडबड करायला ताकद लागत नाही. नाही कळाल तुम्हाला. शांत राहायला ताकद लागत असते, बडबड करायला ताकद लागत नाही. आतल्या आत हुंदका दाटून आलेला, ताकद लावून जिरवला आणि 2 वंजी वाळू टाकली. आणि मनात म्हणतात पांडुरंगा माय बापा, अरे कोण्या जन्मातलं फळ आहे. अरे लहानपणी मायबाप निघून गेले, जगात माझा आधार नाही, मायेचा हात पाठीन कोण फिरवत नाही. अरे मुठमुठ तांदूळ झाले जमा, त्याच्या 2 वंजी वाळू. तक्रार कुठं करायची नाही तरी सुद्धा. आणि मग आमच्या ज्ञानोबाच्या मुखातले बोल ऐका ना, काय बोलतात. काका तुम्ही मला हे दान दिलं ना, आता दान होतं का हे. एक वंजवत तांदूळ, त्याच्या 2 वंजी वाळू टाकली, तरी सुद्धा आमचे ज्ञानोबा बोलतात काका तुम्ही मला हे दान दिलं ना काका. सिद्धेश्वरा माय बाप्पा पांडुरंगा, आमच्या काकांना भूमी दान दिल्याचं पुण्य लागू. याला म्हणतात अपकार्यावरही उपकार, याला म्हणतात खऱ्या अर्थान दया. हो, खऱ्या अर्थान दया ह्याला म्हणतात. अपकार्यावरही दया करतात, याला संत म्हणतात. यातली 4 लक्षण आमच्या छत्रपती शिवाजी राजाकडे होती. तुकोबांच्या कीर्तनामध्ये पुढे बसले, तुकोबा तुम्ही राजाची 5 लक्षण सांगता, 4 लक्षण माझ्याकडे आहेत. तुम्ही म्हणता राजा तरुण असावा, मी तरुण आहे. राजा श्रीमंत असावा, मी श्रीमंत आहे. राजा बलवान असावा, मी बलवान आहे. राजा सत्ता असावा, माझ्याकडे सत्ता आहे. पण 5वं लक्षण तुम्ही म्हणता राजाच्या अंतर्गत दया. हो शिवा, राजाच्या अंतर्गत दया असावीच. राजानं जर दया दाखवली चालायचं कसं. तुकोबांनी सांगितलं शिवबा प्रश्न अतिशय योग्य आहे, उत्तरही अतिशय तोलामोलाचं ऐका. शिवबा राजाच्या अंतकरणात दया असावीच, पण दयेला 2 अंग आहेत.
दयेला दोन अंग आहेत. सज्जन माणसाचं रक्षण करणं ही दया आहे. सज्जन माणसाचं रक्षण करणं ही दया. आणि सज्जन माणसाला उपद्रव देणारी जी मंडळी आहे यांचं निर्दळन करणं ही सुद्धा दयाच आहे. आणि निर्दळन कंठकाचे आणि निर्दळन कंठकाचे दया तिचे नाव भूताचे पाळण, दया तिचे नाव भूताचे पाळण, ओ दया तिचे नाव भूताचे पाळण, दया तिचे नाव भूताचे पाळण, दया तिचे नाव भूताचे पाळण, दया तिचे नाव भूताचे शिवबाचा संवाद चालू आहे. शिवबा माझ्या वाचण्यामध्ये खरे 5 राजे झाले. राजकारणामध्ये पारंगत असणार माझ्या वाचण्यातले 5 खरे निपुण राजकारणात. 1 नंबरचा राजकारणी पहिला भगवान श्री कृष्ण नंबर 1. नंबर 2 विदुर काका, नाव ध्यान ठेवा. नंबर 2 ला विदुर काका. राजकारणातले खरे 5 प्रमुख माझे वाचण्यातले. नंबर 1 भगवान श्री कृष्ण, नंबर 2 विदुर काका, 3 नंबरला कनक, 4 नंबरला चाणक्य आणि 5 नंबरला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा. पुन्हा 6वा होणे नाही. अरे कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस कैद करून सैन्याने आणली त्यावेळेस त्या राजाने सांगितलं, राजे कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. सापडली आम्हाला तिकडं. राजाने तो राजा होता. मग ते दिसायला अशी होती मायबाप. काळ्या रात्रीला चमकत होता, काळ्या रात्रीला चमकत होत तिच्या रूपाचं उन्हा. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. हे तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो शिलवाना. हे आनंदाचे नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान.
अरे तिला पाहुनी आई म्हणाला, तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शीलवान. अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. म्हणून पाचवा राजा रयतेचा राजा. आणि सांगितलं शिवबा, अरे राजाच्या अंतर्गत दया असावीच, पण दयेला दोन अंग आहेत. सज्जन माणसाचं रक्षण करणं दया, पण त्यांच्यावर उपद्रव करणारी जी मंडळी आहे ना, हो, त्यांचं निर्दळन करणं हे सुद्धा दयाच. तुम्ही दळण करायला बसता, दळण दळण आता नाही तर घरी गेलो तुम्ही त्या दळणातले काय करता, एक 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 खडा काढता आणि बाजूला टाकता, बरोबर आहे ना? असंच आहे ना? निवडावे खडे तरीच दळण ओझ घडे, है की नाही? म्हणजे त्या दळणाचं रक्षण करता आणि त्या खड्याचं निर्दळन करता, बरोबर आहे ना? आपण शेतामध्ये नांगरणी करतो, है की नाही, फवारणी करतो, असलेल्या पिकाचं रक्षण करतो आणि त्याला उपद्रव देणारं गवत आहे त्याचं काय करतो, उपटून बांधावर फेकतो, त्याचं निर्दळन करतो, बरोबर आहे? हा शेतकऱ्याचा धर्म आहे, हा माऊल्यांचा धर्म आहे. तसं शिवबा हा एक धर्म आहे तुमचा, सज्जन माणसाचं रक्षण करणं धर्म आहे, पण त्यांच्या जर उपद्रव करणारी मंडळी त्यांचं निर्दळन करणं आणि निर्दळन कंटकाचे. मग दयातीचे नाव हुतांचे पालन आणि निर्दळन कंटकाचे. माणसं मारा सांगता माणसं मारणं का धर्म आहे का? तकोबा माणसं मारा सांगता माणसं, आणि तो धर्म आहे. धर्म म्हणायचं कशाला? अभंगाचं दुसरं चरण. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, 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 धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. निवडिले सारे आसार ते, 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 निवडिले सारे आसार. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, 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 ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. अभंगाच्या धर्मनीतीचा हा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार आसार ते. हो, प्रसंगानुसार काय लोकांना धर्मनीती सुचते, प्रसंगावधान आहे की नाही. मग धर्मनीती त्या ठिकाणी भीष्माचे रेशेरी पंजिरी पडले महाभारतातलं, आणि मग आजारी थोडक्यात ते आता आहे की नाही. आजारी माणसाला भेटायला जायची प्रथा आहे बघा आपली अजून बी. आजारी असले भेटायला जाते ते. तसं भीष्माच्याला भेटायला आलेच ना, पांडव आले, द्रुपदी, भगवान श्रीकृष्ण आले. आपण या दवाखान्यामध्ये जातो, मग सोलापूर असतो तरी जातो भेटायला.
सोलापूरला इकडे बार्शीला जगदंबाच्या हॉस्पिटलमध्ये इकडं कुठे असं द्या भेटायला जात आपण सोलापूर बार्शी पुण्याला सजावं लागतं कधी कधी ऐक ना आणि तसं मोकळं जायचं नाही मग काहीतरी असंच आहे ना ऐक नाही मग नारळ न्यायचं नारळाचं पाणी बिस्किटाच्या पुढे सफरचंद नाहीत काय जमतं मग चक्कू किती जरी चक्कू असला तर चक्कू घेऊन जावंच लागते त्याला म्हणजे ते भेटायला जावं लागतं त्याला हाय केलं अशी ते काय ती प्रणाली आहे केलं आज मग ते भेटायला जावं लागतं तसं ते शरी पंजरी पडलं आजारी पडलं तर भीष्माचार्य भगवान श्रीकृष्ण भेटायला आले महाभारतातलं हे भागवतात निघत आमचे कधी कधी आणि भेटायला आले ते आणि भेटायला आल्याच्या नंतर मग भीष्माचार्याच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणजे देवा आयुष्यात कधी कोणाचं वाईट केलं नाही बरोबर आहे पित्याचं वचन सांभाळण्यासाठी आजन ब्रह्मचारी राहिलो मी छलकपट कधी नाही कुणाचं वाईट केलं नाही कुणाबद्दल मनात काही नाही जिंदगीत कधी छानपैकी जीवन जगलं लांडीने लबाडी नाही आयुष्यात कधी पाप केलं नाही पाप केलं नाही म्हटलं तर द्रौपदी हसली धर्मनीतीचा मुद्द्याच्या बाहेर जायचं नाही हा मुद्द्याच्या बाहेर जायचं नाही तर अभंगिकीकडे बाबा तिसरीकडे धर्मनीतीचा हो आणि मग द्रौपदी हसली भीष्माचार्य म्हणले पोरी तू कोण हसली ते तसं काही नाही असं ते म्हणले कुलवान सिलवान स्त्रिया विनाकारण हसत नसतात विनाकारण हसत तू हसली कारण काय सांग का हसली ते काय नाही तुम्ही आता म्हणले मी आयुष्यात पाप केलं नाही मग नाही पाप केलं नाही हे बरोबर आहे काय म्हणली ती पाप केलं नाही हे बरोबर आहे तुमचं पण उघड्या डोळ्यानं पाप तुम्ही पाहिलेलं आहे सत्ताधारी माणसानं पाप करावं लागत नाही मग त्या पापाला अनुमोदन जर दिलं तर खरा पापी तू आहे ऐका कलीचे महिमान ज्ञान हा मोदन करी संताची त्यांनी पाप करावं लागत नाही मग अनुमोदन जरी दिलं तर खरा गुन्हेगार तू आहे ते म्हणजे पितामह तुम्ही पाप केलं ना बरोबर आहे पण आबला नारी हातबल झाली होती व तुमच्याकडे बघत होते मोठ्या दयेने 185 वय होतं तुमचं त्या काळात गुरु द्रोणाचार्य 140 वर्षाचे होते भगवान श्रीकृष्ण 125 वर्षाची ही मंडळी त्या काळामध्ये 185 वय तुमचं त्या काळामध्ये पांढरी शुभ्र दाढी तुमची सिंहासनावर बसले तुम्ही सेनापती होते अरे हातबल झाले ते मोठ्या दयेनं तुमच्याकडे बघत होते मला वाटत होतं तुम्ही नुसतं म्हणले असते ना हे दुःशासन कौरव एकाच्या पुढे एक पळाले असते हो नाही बोलले तुम्ही त्या काळात आणि तुम्हाला माहित होतं तुमचा एक धनुष्याला बाण जोडला असता एक बाण तुम्ही सोडला असता तुमच्या एका बाणातून 1000 बाण पुढे निघत होते एवढे तुमच्याकडे सत्ता सामर्थ्य असताना सत्ता असताना तुम्ही करू शकले नाही आता म्हणता मी आयुष्यात पाप केलं नाही पाप केलं नाही बरोबर आहे मग हो उघड्या डोळ्यानं पाप पाहिले आणि आता तुम्हाला धर्मनीती आठवायला लागली धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार आसार ते माणसं मारणं पाप हो मग पाप कशाला म्हणायचं हो पैसा कमवणं पाप नाही ऐका रे दादा पैसा कमवणं पाप नाही संसार करणं पाप नाही ऐश्वर्य संपन्न जीवन जगणं पाप नाही भरपूर पैसा कमवणं पाप नाही ते म्हणताना असलं सोपं मागा त्यांना सांगायचं ना है का ना भरपूर पैसा कमवणं पाप नाही आम्ही काय कमी कमवतो का पैसे कमवायला हायगाईच करायचे नाही काय पैसे कमवायला हायगाई करायचेच नाही पैसा कमवणं पाप नाही मुद्दा आहे का संसार करणं पाप नाही पैसा कमवणं पाप नाही मग अधर्मानीतीनं पैसा कमवाल त्याचं नाव पाप आहे काय बोललो मी पैसा कमवणं पाप नाही मग अधर्म अनीतीनं पैसा कमवाल त्याचं नाव पाप आहे हे पाप त्याचे नाव हे पाप त्याचे नाव न विचारिता नित पाप त्याचे नाव न विचारिता पाप त्याचे नाव न विचारिता नित पाप त्याचे नाव न विचारिता नित पाप त्याचे नाव न विचारिता नित पाप त्याचे नाव न विचारिता
सारते आपत्याचे विचारिता नीत फलतेची उन्मत करीतला धर्मनीतीचा हाय कावा व्यवहार करणी उठले असू दे हे काय, हा भलं त्या पाप त्याचे नाव पापत्याचे नाव न विचारित नीत भलतेच उन्मत करी सदा धर्मनीतीचा हा ऐकवा व्यवहार निवडिले सर आसरते रामकृष्ण भाऊच्या मुखातल्या चाली ऐकल्या लहानपणी आई फडकरी चाली म्हणून पाप त्याचे नाव पाप त्याचे नाव काय न विचारित भलतेच उन्मतपणे वागणे त्याचं नाव पाप अधर्मनीतीने पैसा कमवला त्याचं नाव पाप इकडे बघा माझ्याकडे बघा माझ्याकडं पैसा कमवणं पाप नाही याची तुपी त्याला त्याची तुपी त्याला दोघांच्या आपल्याला खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं हा किती लांड्याला बडे करतो आपण नातांचा हरिपाठ घरी जाऊन वाचा पातक करता काय उत्तर देता अनेक यातना आहे की नाही आपण लांड्याला बडे करू करू पैसा कमवतो ऐक रात्रंदिवस कुणासाठी कमवतो पहा कसे पाहते माझ्याकडे नाही कुणासाठी कमवतो सोपं उत्तर आहे कुणासाठी आबा कुणासाठी मुलासाठी हे उत्तर बरोबर कुणासाठी मुलासाठी हे की नाही पोरासाठी कुणासाठी पोरासाठी कमवा 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 म्हणजे आपलं प्रेम कोणावर पोरावर आपलं प्रेम कोणावर पोरावर है की नाही आमच्या तिकडे आहे ना लातूर रोडला ही सलप रोड आहे मुलगा झाला की पिढे वाटते इकडं तसं आपण एका तालुक्यातली माणसं है की नाही मुलगा झाला वाटले असते ना पिढे वाटली ना वाटा चांगला वाटीत जा पेढे वाटले ना हा आमचे गुरुजी सांगायचे इकडे ऐका ना हो आमचे गुरुजीचे वाक्य होतं ऐका नीट ऐका हो ज्याला जास्त मुले आहेत त्या सगळा भाग्यवान बाप नाही मुली विना अरे खरं सांगतो तुम्हाला मुलगी भाग्यानुक असते भागवतात 24 यज्ञ आले त्यातला एक यज्ञ आहे मुलीच्या लग्नाचा कन्यादानाचा बऱ्याच बापाच्या आणि बऱ्याच आईच्या नशिबात नाही तो यज्ञ घडायला मुलीचा बाप मुलीची आई व्हावं लागतं ज्याला जास्त मुले आहेत ते सगळे भाग्यवान माय बाप नाही पण ज्याला मुलगीच नाही ज्याला मुलीचा कंटाळा आला मुलगीच नाही मुली विना आई बाप करंटी नाही मुलगी दिली काय करणार खरं सांग का तुमच्या समोर उभा राहिले का लेकीचा बाप आहे रोज एक फोन येतो मला रोज लेकीचा फोनवर काय बोलते ऐका ना बाबा कुठे अरे इकडं आज वैराग भागामध्ये बर उद्या जळगाव खानदेश बर काय बेटा फोन केलता काय नाही तब्येतीची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या कुणी म्हणावं लेकीने म्हणावं बापाला कुणी म्हणावं लेकीनच बापाला तब्येतीची काळजी घ्या लेकीने म्हणायचं ऐका ना पेढे वाटले पेढे वाटी तुम्ही म्हणता बाबा मग लेकीचा फोन येतो मग तुमच्या मंडळीचा रोज येतो रोज एक दिवस खाणं नाही टायमिंग नाही कधी दुपारी कधी 4 वाजता आज 5 वाजता फोन आलता आमच्या दोघांचा फोनवर काय बोलणं सांगू लोकांचा फोन ऐकून ये ऐक लोकांचा फोन ऐकून ये तरी पण सांगत फोन मगाशी आला हॅलो पोचले का हा पोचलो का फोन केलता रे 4-5 दिवस झालं बाहेर आहेत तुम्ही बरं मग 4-5 दिवसापासून बाहेर आहे 4-5 दिवस झालं हा मग काय झालं जरा बॅगला सांभाळा बॅगला आणि गाडी लॉक करी जा गाडी आणि चावी कुणाकडे देत जाऊ नका कशावर लक्ष अरे काय खऱ्या गोष्टी काय हा अरे मुलीसारखं प्रेम नाही माय बाप अरे कसलाही बाप राहू द्या रे दादा अरे कसलाही बाप राहू द्या एक असा प्रसंग त्यावेळेस तो किती निर्दयी बाप राहू द्या ढसा 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 रडतो बाप जिंदगीत खरा दोनदा रडतो 2च वेळेस रडतो खरा
खरा दोनदा रडतो. कधी कधी माहितीये का, एकदा हो ज्यावेळेस मुलगी वाट लावतो ना बाप, अरे पारासा का गडी, पण गुडघ्यात मान खाली घेऊन ढसा 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 रडतो. अनुभवलाय माय बा, कसलाय गडी राहते. अरे लग्न झालं मुलीचं, अरे 50 वर्षाचा बाप 15 दिवसात 70 वर्षाचा का दिसतो, इतका जीवनात धक्काच बसतो त्याला. पोरगी वाट लावली की आणि मग त्यावेळेस एकदा रडतो. दुसऱ्यांदा बाप कधी रडतो ऐका आता. दुसऱ्यांदा बाप रडतो, खरा दोनदा रडतो. दुसऱ्यांदा बाप ज्यावेळेस मुलगा बापातनं वायली निघतो ना, एकुलतं एक पोरगा बापातून वायली निघाव माय बाप, सगळ्यात मोठा दुःखाचा प्रसंग त्या बापाच्या जीवनात दुसऱ्यांदा. बाप शेतात जातो, झाडाखाली बसतो आणि एकटा ढसा 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 रडतो. पोरग वायली निघलं माझ्यातून. अरे ह्या पोरासाठी काय केलेलं, अरे ह्या मुलासाठी, अरे गुराढ की राब राब राबला आम्ही, अरे हाताची काडे रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि पोरग आमच्यातून वायली निघलं. त्यावेळेस बाप शेतात जाऊन एकटा रडतो, त्याला समजूत घालाय कोण नसतं आणि त्यावेळेस त्याला एकांताची गरज असते. जिंदगीत बाप खऱ्या अर्थानं 2च वेळेस रडतो माय बाप. एकदा मुलगी सासरी जाती ना, त्यावेळेस कसाही बाप रडतो, नवल नाही. मग मोठ्याची यादी आहे माझ्याकडे. अरे कण्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही महात्मे रडले सीतेसाठी. तुम्ही आम्ही रडतो, त्याच्यात काय नवल आहे. राशील कोठवरी पोरगी ज्यावेळेस बापाच्या गळ्यात पडती, बाप ढसा 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 रडतो आणि मुलगी जाता जाता बापाला उपदेश करते, बाबा एक काम कमी केलं तर चालल, पण तब्येतीची काळजी घेत जा. आणि मग तो बाप म्हणतो, बेटा रडू नको रडू नको. का एका काव्यकाराने खूप गोड काव्य गायलं. राशील कोठवरी चिमणी माझी माहेरी, लग्न झाल्यावर जाण तुला पराया घरी. 9 महिने पोटाशी वागविले तुझला, शेवटी सोडून तू जाशी आईला. मायलिकेचं नातं लय गोड आहे. खरं मायलिकेचं नातं. मुलगी सगळ्यात जास्त प्रेम करते, सगळ्यात जास्त. सगळ्यात मुलीचं जास्त प्रेम करणार माहितीये का कोणावर? बापावर. वाटतं आपलं आईवर प्रेम आहे, खरं जर मुलीचं प्रेम असेल कोणावर? बापावर. मुलगी चालली ना, बाशिंग असतं, मंडळ असतं, आई असते. आईला काय म्हणते माहितीये का, आई एक वेळेस जेवण देऊ नको माझ्या बापाला, पण तोंड टाकून बोलू नको रे, तू लय फडाफडा बोलतो. आई मुलगी म्हणते आईला सगळ्यात जास्त प्रेम करते मुलगी कोणावर माहितीये का? बापावर. आपल्याला वाटतं आईवर प्रेम आहे, सगळ्यात जास्त प्रेम मुलगी करत असेल, अरे नितांत आणि निस्वार्थी प्रेम करत असेल तर मुलगी बापावर प्रेम करते माय बाय. आणि मग ते बाप म्हणतो, 9 महिने पोटाशी वागविले तुझला, शेवटी सोडून तू जाशी आईला. गत पाखरा परी मारणी भरारी, लग्न झाल्यावर जाण ताईला पराया घरी. जात मुलाची बरी राहण आपुल्या घरी. काय होत म्हणून बेटा आई बापाच्या गळ्यात पडती. 85 वर्षाचे बाबा आजोबा त्या ठिकाणी लका 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 हलत म्हातार, पांढरी शिब्र दाढी झाली, चष्म्याची दांडी तुटली आणि म्हाताऱ्याच्या पाया पडे गेली. आणि ते चालली बेटा, चालले आजोबा, सुखी राहा. आजोबाला म्हणते, बाबा माझी काळजी करू नका, माझ्या बापाची काळजी घ्या. आजोबाला सांगते, आजीला सांगते, आजी माझ्या बापाची काळजी कर बर. लग्न झालेला मोठा भाऊ त्याच्या गळ्यात जाऊन पडती, दादा पाया पडते रे दादा, दादा ऐक रे दादा, फक्त जाता जाता एकच विनंती आहे तुझ्या दादा पाया पडते रे,
तुझ्या पत्नीचं ऐकून फक्त ह्यांना उन्हात सोडू नको रे. अजून एक आपला भाऊ शिकायचा आहे रे, अजून एक बहीण लागण्याची आहे दादा. अरे कोणाचं तर ऐकून फक्त तू पत्नीच ऐकून वायली निघू नको रे. ह्यांना असं उन्हात सोडू नको. बहीण म्हणते जाताना राहिला तो लहान भाऊ इयत्ता 10वी मध्ये शिकणारा, त्याच्या गळ्यात पडते. काय म्हणते माहितीये का, हे बाळू तुला माहितीये का 4 वर्ष झालं आपल्या बाबांची नोकरी गेली. हे बाळू ऐक ना, तू इयत्ता 10वी मध्ये शाळा शिकतो. अरे 4 वर्ष झालं आपल्या बाबांची नोकरी गेली. अरे सकाळी डबा भरायचे आणि आपल्या रोज म्हणायचे चाललो कामावर, चाललो ड्युटीवर. पण बाळू खरं सांगते, मी कॉलेजला जात असताना मी माझ्या डोळ्याने पाहिलं आपला बाप स्टँडवर हमाली करत होता. पण कळून दिलं नाही घरामध्ये कधी. सगळ्याला सुखी ठेवले बाळू. फक्त हट्ट धरू नको रे, फक्त हट्ट धरू नको, बाबांना त्रास देऊ नको. एवढं नितांत प्रेम करणारी जर मुलगी असेल मायबाप तर आपल्याला कंटाळा काय यावा त्याचा. पाया पडतो तुमच्या, मुलगा मुलगी भेद करू नका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आपण काय धक्का लावून घेतला का? 2 मिनिटं भजन करायचं. हात मोकळे करा, हात मोकळे करा, हात आणि हात वरती करा. 2 मिनिटं भजन सगळ्यांनी हात वर करा. शाबास. 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करायचं. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. पांडुरंग माझा 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 माझा, पांडुरंग माझा मी पांडुरंगाचा. पांडुरंग माझा 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 माझा, पांडुरंग माझा मी पांडुरंगा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 माझा, हात खाली घ्या. कवाच घेतले खाली घ्या. खरं सांग का, लयच बळच करून घ्यायचं. काही एवढी काय चालणार आहे का नाही? नाही म्हणतो.
खरं सांगतो तुम्हाला, जर तुम्ही 300 वेळा विठ्ठल विठ्ठल म्हणले ना, किती वेळा? जुनी परंपरा, फडकरी परंपरा, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. हे नाही काही असे उगतून ठेका घेतलेला नाही. ज्यावेळेस कीर्तनातले विठ्ठल विठ्ठल असतं ना, त्यावेळेस तुम्ही म्हणायचं असतं माग. सामुदायिक भक्ती त्याचं नाव कीर्तन आहे, सामुदायिक भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेच तुम्ही म्हणायचं. फायदा तुमचा आहे. 300 वेळा विठ्ठल विठ्ठल होते अख्या कीर्तनात. किती वेळा? 300 वेळा विठ्ठल विठ्ठल जर म्हणले तर तुम्हाला वर्षभर अटॅक येत नाही. झालं. पुन्हा कीर्तनात वाजायची टाळी, कीर्तन टाळ्या वाजवायच्या असतात. जसं विठ्ठल विठ्ठल म्हणतो तुम्ही टाळ्या वाजवायच्या असतात. टाळ्या आहे का नाही? कीर्तनात वाजवली टाळी, कीर्तनात समूळ पापाची होय होळी, आणि पापाची होळी होती. कीर्तनात वाजवली टाळी, पापाची होती होळी. गळ्यात घाला तुळशीच्या माळी, कशाला खाता टिंब टिंबची नळी. कळाले ना? हा, चल तुमच्या पद्धतीने आपलं काय करायचं, कसं असेल तसं तुमचं, आहे की नाही? मग 300 टाळ्या होत्यात कीर्तनात. 300 वेळा विठ्ठल झालं की वर्षभर अटॅक येत नाही. 300 टाळ्या वाजवल्या, 306 महिने अटॅक येत नाही. जवळ यायला लागलं, आता जवळ यायला लागलं. 10 मिनिटं रोज घरी जाऊन हसा. किती मिनिटं? काही माणूस हसतच नाही बरं का. हरा खोदी बघा, असं वाटतं की अख्ख्या रातांजनचं दुःख ह्याच्याच वाट्याला आलं कोणी एकट्याच. हसतच नाही होत. असं वाटतं की अख्ख्या तालुक्याचं दुःख ह्याच्या वाट्याला आलं काय ना, रोते किंवा सुरतच वैशी. अरे मोकळं व्हा रे दादा, हो हसत जा रे. 10 मिनिटं हसा रोज. तसं नाही हसवलं, घरात जायचं, आतून कडी लावायची. काय करायचं? घरी जायचं, आतून कडी लावायची. बैठकीत त्या मग निमान सांगतो, कीर्तन नाही सांगत. मोकळं हो, मोकळं. 10 मिनिटं फायदा नाही सांगत. हो, 10 मिनिटं रोज हसा. फायदा 3 महिने अटॅक येत नाही. अरे बापरे, जवळ यायला लागला. हा, किती महिने? 3 महिने अटॅक येत नाही. 10 मिनिटं रोज हसायचं. आणि महिन्याला आपल्या गावात कीर्तन ठेवायचं. किती महिन्याला आपल्या गावात कीर्तन ठेवायचं. तुम्हाला महिनाभर अटॅक येत. काय अडचण आहे का एक महिन्याला कीर्तन ठेवायला गावात? होय, काय अडचण आहे का? महिन्याला कीर्तन काय तसं काय इतकं लोड नाही आपला. आपलं काय 35 आणि 55 थोडे आपलं, ठीक आहे, मापात आहे. काय अडचण आहे का? महिन्याला कीर्तन ठेवा, तुम्हाला महिनाभर अटॅक येणार. ठरलं का मग? हो, म्हणून विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा. माझा असतो ना, माझा तो बाप असतो, आणि आमचा असतो ना तो चुलता असतो. म्हणून साधू संत म्हणतात, देव माझा, आमचा नाही, देव माझा, देव माझा, मी देवाचा देव माझा, आमचा नाही माय बाप. हो, म्हणून तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी. शेवटी देवाला यावं लागत असतं. देवासवे आटी जन्म घेणे. हो, निष्ठावंत भक्तासाठी भगवंताला यावं लागत असतं मायबाप. हो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आषाढी कार्तिकीची वारी किती वाढलो, टाइम कसं काय होईना काय ना आज, है ना. आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. आषाढी कार्तिकीची वारी करा. हाताने दान धर्म करा. ताडी माडी आपू गांजा सिगरेट बिडी काढी व्यसन करू नका. दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. मला 2 दारूची नाव माहित आहे. ते म्हणतात तुम्हाला बी? हा, भागवतात आहेत म्हणून माहित आहे. मैरेक नावाची दारू आणि वारुणी नावाची दारू आहे. मैरेक नावाची दारू राक्षस कुळ केलं, आणि वारुणी नावाची दारू यादव कुळ केलं. दारूचा गुणधर्म सांगतो तुम्हाला. माझ्याकडे बघा, वर बघा, वर बघा, वर बघा. दारूचा गुणधर्म सांगतो तुम्हाला. तिचा गुणधर्म आहे घशाच्या आत उतरली की वाटुळ. मग ती कुणी घेऊ द्या, तुम्हीच घ्यावा असं नाही, आम्ही घेतली तरी वाटुळ. पुरावा प्रमाण आहे माझ्याकडे. कीर्तन पुराणवाले माझ्याशी मैत्री करिता मी माती मोल केले. असोत विद्वान या गुणीजन हिरा, क्षणात धुळीस मिळवीन नावाची मधिरा. तोंडात घाण जाते
असंच आहे ना, असंच आहे ना. तोंडात घाण जाते घोंगावतात माश्या, सगळ्या माश्या. देहाची शुद्ध नाही जन पाहती तमाशा. कोणाचं चाललंय, कोणाचं चाललंय? झोपले नाही तुम्ही? पाया पडतो तुमच्या. विनोद नाही माय बाप. दारू विकणारा बिल्डिंग बांधायला लागला, पिणाराच्या सातबाऱ्या निघायला लागले. सुखी संसार करा माय बाप. ताडी माडी आपू गांजा सिगरेट बिडी काढी व्यसन करू नका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आषाढी कार्तिकीची वारी करा. हाताने दान धर्म करा. अरे जिंदगीत कधी कानाला कान लावू नका. संशय तयार होत असतो. जीवन जगायचं, खांद्याला खांदा लावा, ताकद तयार होत असते. खांद्याला खांदा लावा. हो, अशा सत्कार्यामध्ये धर्म कार्यामध्ये हिरिरीने भाग घ्या. अरे दान धर्म करा, खर्च करा, वेळ द्या वेळ. या ठिकाणी जर पंतळा उचलल्या झाडून काढलं, अरे त्याच्यासारखं पुण्य नाही माय बाप. अरे पांडवाच्या यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्ण पंतळे उचलायला होते. अशा सत्कार्यामध्ये हलकं काम पडेल काम करा. पंढरीचा राजा दारात येईल म्हणून बोल बेटा काय चाहिए. हो, झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून बोलता बोलता काय हुकचूक झाली असेल, स्वभाव गुणधर्म वाणीचा दोष उदाहरण मायबाप करविले ते शिकेले कटकट. वाकुडी करी ते देवजाने टेकेल्या सर्व टाळकरी मंडळी, गोड असे सगळे गुणीजन मंडळी, मृदुंगाचार्य पिते मास्तर भालदार चौबदार, विनयकरी महाराज सर्वांच्या चरणात मस्तक होऊन बोलता बोलता काय हुकचूक झाली असेल तो वाणीचा दोष समजून उदाहरण करणारे आपले सगळे तुमचे माझे परिचयाची मानसिक फाडावली माणसं. आज तुम्ही आपल्या मठावर येता. आषाढी कार्तिकेला पंढरपूरला आपल्या आश्रमात येणारी माणसं सगळी आहेत. राळे रास कवटाळी ही सगळी मंडळी आपल्या फाडावरची आहे. फाडावर तुमचं आजही येणं जाणं आहे. तसंच आहे. कवटाळीची आपल्या फाडावर पंगत असते पंढरपूरला आपल्या आश्रमामध्ये. आपले जुन्या संवादातले माणसं तुम्ही असंच प्रेम राहू द्या. एक वाक्य बोलून जाईन. प्रेमानं प्रेम वाढत असतं आणि वैरानं वैर वाढत असतं. प्रेमानंच प्रेम. हो, फक्त प्रेम राहू द्या. जिंदगीमध्ये काही कमवू नका, फक्त प्रेम कमवा. हो, ज्या साधू संतांनी परंपरा घालून दिली त्यांचं प्रेमानं भजन करा. श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली रक्षावया
देवासाठी आसी जन्म घेल देवासाठी आसी जन्म घेल देवासाठी धर्म रक्षा निवडिले स्थान असणार ते पुढे घे ऐकावा व्यवहार निवडिले निवडिले सार आसार ते निवडिले सार आसार ते धर्माचे झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून श्री संत मनपजी महाराज यांच्या चरणी अर्पण करून बोलता बोलता काही हुकचूक झाले असेल स्वभाव गुणधर्म वाणीचा दोष उदाहरण मायबा करवले देशी गेले कटकट आपल्या सप्ताहातलं 3रं वर्ष आहे आरंभ होऊन 3रं वर्ष आहे आपल्या सप्ताहाची हसत खेळत 100 वर्षे पूर्ण होणार आहे काळजी करू नका. किती 100 वर्ष हसत खेळत पूर्ण होणार आहेत आणि त्या 100व्या वर्षी सप्त्याला तुम्ही सगळेजण असणार आहे बाबा तुम्ही बी 100व्या वर्षी सप्त्याला तुम्ही सगळेजण आबा तुम्ही बी हा बरं का काय स्वार्थी माणसं हो तुमच्या गावातली ते म्हणतात कस काय एक जण सुद्धा कुणी म्हणे ना की बाबा तुम्ही पण येणार आहे सप्त्याला जाऊ द्या मायबाप विनोदाचा भाग सोडा छानपैकी शुभेच्छा द्यायचे कधी माणसं नाही की मोकळं राहायचं छानपैकी हो असंच एकजुटीने राहा हो म्हणून आता आरती घ्यायची का हा विठ्ठल जय हरी